भंडारा विधानसभेच्या विकासाकरिता याआधी अनेक आमदारांनी भाषणे दिली आणि विकासाच्या नावावर मते घेतली, परंतु जिंकल्यावर सर्व भाषणे फक्त ऐकण्यापुरतीच राहिली। परंतु गेल्या 2.5 वर्षात झालेली कामे ही ग्वाही देतात की मी फक्त बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो आणि मला पुढे पुन्हा अवसर मिळाला तर विकासाची गंगा अविरत वाहत ठेवण्याचे आश्वासन शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली। ते पवनी येथील विविध गावात आयोजित प्रचार सभेला संबोधित करीत होते। त्यांनी पवनी तालुक्यातील चिचखेडा, निमगाव, पाऊलगाव, खापरी, गायडोंगरी व कोरंबीसह अन्य गावांच्या मतदारांची भेट घेतली। भंडारा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर पकडताना दिसत आहे। या शृंखलेत पवनी येथील विविध गावांमध्ये प्रचार सभा झाल्या, ज्याकरिता क्षेत्रातील मतदार स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिले। या दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लोकांना संबोधित करताना म्हणाले की जेव्हा ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांना शिकायला 5 वर्षे लागली, परंतु भंडारा पवनी क्षेत्राचा विकास करणे हा त्यांचा लक्ष्य होता। नशिबाने ते 2014च्या निवडणुकीत जिंकू शकले नाही आणि त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले, परंतु 2019च्या निवडणुकीत मतदारांनी साथ दिली आणि माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी हाती लागली आणि संधीचं सोनं केलं। आज भंडारा येथे 33 असे मोठे प्रोजेक्ट मंजूर झाले आहेत की पुढील काही काळात भंडाराचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि यांचे नाव जागतिक पातळीवर जाणार आहे। आज विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे सरकार म्हणून राज्यातील महायुती सरकारची ओळख निर्माण झालेली आहे। ही प्रगतीची प्रक्रिया अखंडित राहावी यासाठी महायुती शासन पुन्हा राज्यात येणे आवश्यक आहे। त्यामुळे भंडारा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच मला आपल्या खंबीर सामर्थ्याची गरज आहे, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले।